संतांचा तुकोबारायचे कीर्तन चालू होतं. आता बीजेचा सोहळा आहे. आपल्या संप्रदाय समय लक्षात ठेवून त्याला कीर्तनकार म्हणत असतात. वारीचा जर प्रसंग असेल तर वारीवर 15-20 मिनिटं बोलणं. कीर्तन मग ते 14व्याचं नाही, पुण्यतिथीचं असलं तरी असू दे. पण वारीचा प्रसंग असेल तर, कारण समय सांगितला आपल्याकडे. समय लय दिवसांनी एक जणाला पोरग झालं, त्याच्या बारशाच्या दिवशी अभंग घेतला. तुटला आयुष्याचा बाकीचं दिलंच नाही, पण गाडी थोडी द्यायची. समय कारण बीजोत्सव चालू आणि लागलीच षष्टीचा उत्सव सुरू होणार पैठणच्या मार्गाने. तुकोबारायचं कीर्तन चालू आहे. महाराज कीर्तन कीर्तनाचा दर्जा कोणी घसरला माहिती का? यांच्यातल्या 2% हराम करायचे. रागाला तर काय करतात, मग कीर्तन घेणार नाहीत ना का तुम्हाला 30 गाव पट्ट्यांचे 30 गाव मी काय मागे लागे नाही. मग हाऊस भरला नाही, हाऊस भरला तरी माझ्या जणांनी विचारलं हाऊस भरला म्हणजे पैसे किती आहेत? हराम परत तुझ्या पाया पडायची गरज नाही. इतके येतं विडाला तुमच्यातल्या 2% लोकांनी नालायकाला डोक्यावर घेतलंय. संप्रदायाचा दर्जा उतरलाय. कीर्तन करायला दोष द्यायचा. महाराज गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतो. कधी कधी गेल्या लोक म्हणजे महाराज कीर्तन झकास करा, त्या बायकोची साडी नेसून नाच होती. कीर्तन हा झकास विषय असतो का? नालायक, तुला झकासच पाहता असत तर मोबाईल पाय ना, कपडे सोडून नाचशील. कीर्तन झकास नाही महाराज, गोदावर आवड असते कीर्तन. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं. महाराज या सुरुवातीच्या पुराव्यामध्ये एकाच्या जरी अंत करणारा एका क्षणा इतका पाझर फुटला तरी त्याचं पुण्य मला लागते. त्याचं पुण्य मला लागते. गप्पा सटाक्या कीर्तन हा विषय नाही नसते. हे इतके सटके हानी इंच भर जागा फाचा नाही लाल करायची. विठाला तुकोबारायचं कीर्तन चालू आहे. आणि तुकोबारायच्या कीर्तनात बाकी कोण श्रोते होते असू द्या, पण 3 श्रोते बसले. मंबाजी गोसावी, त्या काळातला 13.5 एकरचा मालक, 13.5 एकर जमीन त्या काळामध्ये खूप किती साठवून ठेवले होते काय माहिती. 1200-1300 क्विंटल गहू एका फकीराच्या कोठऱ्यात टाकले होते. म्हणजे साठवून किती ठेवले असतील करताना. इतका त्या काळातला शेतीतला प्रचंड श्रीमंत मंबाजी गोसावी तुकोबारायचं कीर्तन ऐकलं. मंबाजी गोसाव्याची भौतिक श्रीमंती ऐकू नका. मंबाजी गोसाव्याला झोप लवकर लागत नव्हती, लागली तर लवकर जाग येत नव्हती. म्हणून तांडव नृत्य करण्यात मंबाजी गोसावी 1 नंबरची महाराष्ट्रातला प्रवीण व्यक्ती होता. कारण तांडव नृत्य केलं कैलासावर शिवजीने आणि यमुनेमध्ये तांडव नृत्य केलं पंढरपुरातल्या मालकाने. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन परनाचत गिरिधारी. कालियाच्या डोक्यावर तांडव नृत्य केलं पंढरीतल्या मालकाने, कैलासावर तांडव केलं विश्वनाथांनी आणि मृत्यूलोकात तांडव केलं मंबाजी गोसावी. मला शिवजी प्रसन्न झाले. काय देऊ? पैशाचा उकंडा होता, मला फक्त जाग येत नाही, मला उठण्याची सोय पहा. तर महाराज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर मंबाजीच्या कानात विश्वनाथाचा शंख वाजवत होता. माऊली महाराज किती नशिबान असेल होते. रघुनंदन तो मंबाजी तुकोबारायचं कीर्तन ऐकाय. 2 नंबरचे श्रोता अंगरशा फकीर हा मुस्लिमांचा गुरु आहे. हिरव्या रंगाची कपडे घातलेली, दाढी आहे, हिरव्या रंगाची कपडा बांधलेला तनपुरे बाबा डोक्याला, समोर कटूर आहे, मोराची पेंडी आहे, लोखंडाचा चिमटा आहे. कीर्तन ऐकायला सिद्ध फकीर. हे दुकानात दुकान काढणारा नव्हता.
ज्याच्या कटोऱ्यामध्ये 1300 क्विंटल गहू टाकले भरत नाही, आणि कटोऱ्यात नियमानं धान्य बसत होतं फक्त 2.5 किलो. 1300 क्विंटल गहू टाकल्यावर भरत नाही. काय शुद्ध कटोरा असेल महाराज. आणि तो फकीर तुकोबारायचं कीर्तन. महाराज संप्रदायाचा पुरुषार्थ आहे. मुसलमान कीर्तन करतोय, याला पुरुषार्थ म्हणायचा का न म्हणायचा? ती योग्यता ती लायकी माझ्याकडे नाही, पण मुसलमान कीर्तन ऐकतोय हा मात्र पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ कीर्तन ऐकायला मुसलमानाचा गुरु बसलाय, याला म्हणायचं पुरुषार्थ. बाजूला सरकत नाही, कॅमेरा चालू. विठाला अंगरशा फकीर तुकोबारायचं. महाराज नुसतं कीर्तन नाही केलं, जीवनभर अंगरशा फकीरानं कीर्तन झाल्यावर तुकोबारायच्या घोंगडीची घडून घडी जटकन करायची. अंगरशा फकीर घरी करायला महाराज अंगरशा फकीरानं शास्त्री वेदांत केला. त्या काळातला त्या शास्त्रीचं नाव होतं रामेश्वर शास्त्री. ते काही सामान्य शास्त्री होता का रामेश्वर शास्त्री? आणि त्या शास्त्रीला बेजार करावा तर ना पाण्याच्या बाहेर निघलं की शास्त्री जाऊन लागते. फक्त या अंगरशा फकीराचा शाप कोणी शमन केला असेल तर ते देवतल्या मालकांनी. आणि म्हणून अंगरशा फकीरांनी इन्शाअल्लाह रहमिल्लाह बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह, हे परवदिगार, हे खुदा, कौन बंदा है जिन्होंने मेरी वाणी खारिज कर डाली? कौन है, कौन है, कौन है, कौन है? आश्रम धरणाऱ्यानं सांगितलं, सरकार यही तुकोबा मिले, यही तुकोबा मिले. महाराज त्या दिवसपासून सगळा मोठेपणा सोडून दिला आणि तुकोबारायच्या कीर्तनात फकीर बसलाय. माझ्या वाणीला खोटं करण्याची ताकद फक्त तुकोबारायची. काय ताकद? 2 नंबरचा श्रोता. आणि 3 नंबरचा श्रोता रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपतींनी कीर्तन कशा करता ऐकली? राजानं प्रजेचं पालन कसं करायचं? पायकीचा अभंग घेत होती तुकोबाराय. आणि पायकीच्या अभंग निदान ग्रामपंचायतचा सरपंच होण्यासाठी 1 पायकीचा अभंग पाठ असावा. आमदाराला किती असावं ते नंतर सांगत. सगळं सांगायला तू तर थोडं घेतलं नाही. सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. डॉक्टर ऐकते का बसले? मला चालते तुमच्या घरी डॉक्टर. सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. पायकीचा अभंग नुसती सक्तीसाठी मरमर करतेत का? चांगली मका त्या गधड्याला बी आवडती. विठाला महाराज विश्वाचं कल्याण करण्यासाठी खुर्चीची मस्ती असावा. स्वतःच्या वैभवासाठी खुर्चीची मस्ती असेल तर बेटा तू मेल्यावर खुर्ची जाळीत नसते, तुला एकट्याला ठोकी देत. विठाला महाराज विश्वाच्या कल्याणाकरता काय आदर्शवाद घ्यावा म्हणून कीर्तन ऐकायचे. आणि त्या राजाच्या बाजूला एक कासार बसलेला आहे. काय वानवातानं पूर्वाने जातीनं कासार आहे. आपल्या संप्रदायात जातीचा काही संबंध नाही, फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. ठीक आहे, फार सुंदर कीर्तन करतात, पण जाताना रंगारंगाचं पाणी पितात. तरी तुम्ही त्यांना चांगलं म्हणतात. न जाणं म्हणणाऱ्याच्या तोंडात टाळ्या करू नये. आपल्या संप्रदायात जातीचं काही समज. कबीर कोण्या जातीचे होते? मोमीन. मोमीन म्हणजे पानं ऐकणारे. म्हणजे कोण? मुसलमान. मुसलमानाच्या कुळातले कबीर. पण भजन केल्याच्या नंतर त्यांचा धंदा होता पोटासाठी कपडे इणायचा. हा कपडा ज्याच्या घरी गेलाय त्याच्या घरी त्या कपड्याच्या धाग्यातून राम राम शब्द निघत होता. महाराज जातीने मुसलमान आहे. सज्जन नावाचा खाटी पिढी किती होता का? खाटकाचा धंदा काय असतो? काजू इकणं, बदाम, अंजीर, खवा, मांस. महाराज मांस शिकणाऱ्यानं पण तत्व सांभाळलं म्हणून पंढरपुरातल्या मालकानं गाठ्यात घातला. आपण तत्व सांभाळीत नाही याच्याकरता गाठ्याच्या नामच फिरायलो. विठाला काही समज नाही. चांगलं वाढ भोका उत्तम चांडाळ
विठ्ठलाची पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोची धन्य, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. कबीर मोमीन लतिफा मुसलमान शेरा आणि जाण विष्णुदास. किती लाखांना हजारांना पुरावे तुम्हाला सापडतील. वेदान प्रणित हो शास्त्र प्रणिता, पुराणो मंडिता ऋषी मुनी प्रणितायाम संप्रदाय सौच्यतेनाहम. ऋषी प्रणित, मुनी प्रणित, वेद प्रणित, शास्त्र प्रणित आणि पुराण प्रणित हा संप्रदाय. त्याच्यामध्ये कितीतरी तुम्हाला पुरावे सापडतील की तर कोण्याही जातीचा असो चांगलं वागणाऱ्याला किंमत. एकलव्य कोणाच्या जातीचा होता की ज्ञानोबा बिल्लाच्या कुळातला, लावलं चित्र शशी धरणाराच्या कुळातला एकलव्य. महाराज ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी दखल घ्यावी त्यार्थी तो किती मोठा असेल. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी त्रिजगती एकवदकी. महाराज त्याचा इतका नेम. आज ते मुलगा भेटला मला सरांचा मुलगा काय चेरले सरांचं, त्याला कितीतरी आवड आली, कितीतरी पारितोषिक भेटले. मला त्याची नेमबाजी किती असेल. त्याच्यावर मला एकलव्य आठवला. एकलव्य हा कोण्या जातीचा आहे मला ते विचारायचं नाही, पण ज्ञानोबारायने इथं घेतलाय. ज्ञानोबारायने इथं घेतला महाराज, ज्ञानोबारायने इथं घेतलाय. काय निष्ठा आहे महाराज. एकलव्याची निष्ठा ज्यानं अंतकरणात ठेवली ते वर्गात माग येतच नाही. ते पुढे सरकत. हे द्रोणाचार्य कसे दिसते हेही पता नाही, नुसता मातीचा गोळा. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जयापाशी होती. त्यानं डोंगरावरची माती असा डोंगरासारखा गोळा तयार केला आणि त्या गोळ्याला गुरुजी संबोधलं. महाराज पाठीमागे न पाहता कुत्र्याच्या तोंडात सात बाणावर. महाराज अर्जुनासारख्याला लाज वाटावी. एवढं मोठं वैभव आज भिल्लाच्या कुळातल्या पोरानं वैभव करावा. काय मोठा पुरुषार्थ आहे. जातीचा कवडीचा संबंध नाही, वागण्याला किंमत आहे. विठाला तुमच्या मुला मुलींचे लग्न करण्यापुरती असा व्यवहारासाठी जातीचा संबंध नाही. चतुर्थ्या एकादशी कोण धरतंय. हिंदू का मुसलमान. हिंदूचे लोक. केळी कोण लावते. हिंदूची माणसं. ही किती कोण. इमानदारीने सांगा तुम्हाला गिरगावच्या बाळ्या शिकवत. सफरचंद कोणी कितं. मुसलमान. केळी कोणी कितं. मुसलमान. पेरू कोणी कितं. मुसलमान. उपासाला कोण खातं. हिंदू. मधात निघला काय करा सातारभाई अत्तरभाई चांद पाशा निघला का त्याच्यात नाही. व्यवहाराची काय संबंध होई पाहिजे काय संबंध व्यवहाराची काही समज नाही ना तुम्हाला. आपल्याला जातीशी समजत नाही. महाराज चांगलं वागणाऱ्या माणसाकडं फक्त त्याच्या आचरणाची गोष्ट आपण घ्यायची. आपणाला ती चाल वाण्या घरी गुळ आणि त्याची याती गुळ पुसू नये. गुळ चांगला आहे का. सेंद्रिय आहे का. आताची भाषा इथे सेंद्रिय गुळाचा चहा घेतो. त्याला विचारलं तुला शेती किती. गुळ कुठून घेतला. हा तुला आणते बाजारातून आणि तरी तू नाव टाकतो सेंद्रिय आहे का नाही. किती गोड पुरुषार्थ घातला आहे का नाही. किती गोड. इथे चुलीवर तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी मिळतील. हॉटेलवर एका म्हातारीचा फोटो 3 दगडाची चूल अशी भाकर करायली झुरळ्या लावलेल्या म्हातारीच्या आणि योग्य कोटीच्या गाड्या तिथे लागल्या. मी तिकडून जेवून आलो. मी जिथे कीर्तनाला गेलो तिथे जेवतो नाही तर तिथूनच 1-2 भाकरी घेतो. मी असं उभं राहिलं ते म्हणजे मला जेवायचं म्हणलं नाही. इतकी गर्दी तुमच्या हॉटेलवर कसं काय म्हणजे या म्हातारीमुळे. ही म्हातारी म्हणला 7 वर्षापूर्वीच मी तिच्या फोटोकडे पाहूनच गाड्या आल्या. फक्त इथे चुलीवरल्या भाकरी मिळतील. म्हणजे काय पुरुषार्थ. चित्र जर आपल्याला फसित असते तर कोटीमध्ये गाडीत बसणारा कितीच मोठा सुगड्या असेल तो. विठाला माणसं देवाला गेले म्हणजे आपली असते. मी महिन्याला वारीला जातो हे म्हणणं पण मूर्खपणा आहे. मला वारीला जाण्यासाठी माणूस केले हा मोठेपणा आहे. मला जर कोंबडे केलं असतं तर सातारभाईने एकादशीला कापला असतं. मला काय केलंय माणूस म्हणून मी वारी जातो. का नाही पाहिजे. पुंडलिकरायाच्या बाजूला एक जणानं स्वतःची गाय बांधलेली. मका त्याची ठीक आहे कवडीतच मका आणि 3 मकाचे झाडं इतकाले 5 रुपयाला येतो. ते 3 झाडं आपण विकत घ्यायची. मका कोणाची. त्याची. गाय कोणाची. त्याची. तुम्ही 5 रुपयाची मकाची 3 धांडे घ्यायचे त्याला टाकायचे. त्यानं गाईला इतकं तोंडावर हाणलेलं असतं ते फक्त त्याची पाठ गाय अशी तोंडात ढळली
आणि तुम्ही निघून गेले की सोडून देईल. तीच मकाची पेंडी पुन्हा गिरगावच्या बाळाने, तीच 5 रुपयाची पेंडी रघुनंदन बुवाला इकली, तीच 5 रुपयाची पेंडी संतोष बुवाला इकली, तीच 5 रुपयाची पेंडी या महाराजांना इकली, तीच 5 रुपयाची पेंडी गुरुजींना इकली. म्हणजे 5 रुपयाच्या पेंडीवर 100 रुपये केले. झुकती आहे दुनिया झुकाने वाला. बुद्धिमान सुमळ्याला किती साधा माणूस फसवायला, किती साधा. या कसा आहे नारळ विकत घेत्या चंद्रभागेत सोडत्या, यायनं सोडलं की तिचाच नाव पुन्हा दोरकीला तेच इकलं, दोरकीनं सोडलं की चेतुरीला तेच इकलं, चेतुरीनं सोडलं की वचीला तेच इकलं, वचीनं सोडलं की लगेच कस्तुरीला तेच इकलं. एकच नारळ 150 बारे इकलं. ही म्हणती ना नारळ सोडलं, सुनाला नीट बोलत नसतो घरी. सासूला काय मला भाकर देईन तर चंद्रभागा तुझ्या हातचं नारळ खाती का? तुझ्या तोंडात नारळ इकून ठोकून इकून काढली. सासूला काय मला भाकर देत नाही, चंद्रभागेत नारळ सोडली ती वाटोळ कुठली. महाराज माणसाला फसदान, मालक फसत नाही, मालक फसत नाही, माणसाला फसदान, मालक फसत नाही. एक जण म्हणला मी चप्पल न घालता पंढरपूरला जातो. सुमल्या तू बिना चप्पलचा पंढरपूरला जातो त्याच्यापेक्षा मायबापाला किती चांगलं सांभाळतो. नाही म्हणला आपलं माईचं जमतच नाही, तुला खड्डा करून जरी चंद्रभागेत पुरलं ना भाडव्या तरी तुला मोक्ष नाही. आणि तू बिनपा चपलाचा काय जातो बोंबलत. अरे माईच्या पाया पडणं हे 1 कोटी वाऱ्या पंढरपूरच्या वाऱ्या केल्याची पुण्य प्राप्त होईल. आपल्या आई वडिलांचं दर्शन घेणं लाखो वेळेला काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होईल. हा खरा पुरुषार्थ आहे. विठाला इतकी काय किती किती नालायक लोक फिरत असताना राग येतो, राग येतो. महाराज तुमच्या पाया पडायला नातू आणलाय. एक बाई म्हणजे बाई माझ्या पाया पडायला कशाला आणणार, मीच बाणागावचं खातोय. इतकी मोठी शेती महाराज, एवढं मोठं वैभव असून 25% खर्च आणि 75% बाहेरचं, ते पण टायमाला नाही, पैशाला कमी नाही, झोप नाही आणि खादा नाही. गावाला तुपात असेल टाइमला असतंय का नाही. तुमच्या पाया पड्या याचं बरं होईल. 3 वर्ष झालं, पहिली तशी तुमच्या पाया पड्या पुढच्या वर्षी दुसरीच जाईल. म्हणलं बाई माहीत पोळाला डोक्याच्या गोळ्या चालू आहे. तुम्हाला रागी म्हणून मायाव घेतलं मी. हे सगळं तुमचं सांगायला ध्यानात ठेवा. इतकं निबर बोलणार आणि इतकं चूक करतच नाही महाराज. एकच चूक केली, फक्त पाकिट घेतलं, ते बी बावल्यावर चालल्यामुळं. घोड्यावर जर बसलो नसतो ना तर काय करायचं, मागे म्हणून वाचेल. त्या घोड्यावर बसल्यामुळे इतकं घोड झाला. घोड काय आलं तुम्हाला तदेव लग्नं सुदिनं तदेव दाराबलं चंद्रबलं विद्याबलं दैवबलं लाभस्त्रीशां जय श्रीशां बदल इतकं. त्या नाही तर बाकी कोणी चूक दाखवा. उद्यापासून रामराव निघला आपला शेतीमध्ये कापूस. राजे हो, ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्षापासून गोळ्या चालू होत्या त्याच्या पाया पडल्या, तुमच्या पोराचं डोकं कसं नीट होईल. म्हणून वाक्य नीट ऐका गिरगावच्या बाळूचं. तुम्ही बुद्धिमान असाल तर कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. पाया पडायचं असेल तर कोणाच्या मस्तक हे पाया.
वारकरी चुका करत नसतील. महाराज हे वाड्यावर काही करू शकते. विठाला वारकरी नाही चूक करू शकत. ते अधिकारी मोक्षाचे वारकरी असतो. पण पाय पडायचं असेल तर वारकऱ्याचं. चला तुकोबारायचं कीर्तन चालू इथपर्यंत. शुभ कासार कासाराच्या कुळातला वारकरी. धंदा काय होता मोदी दादा? बांगड्या भरायच्या. बांगड्या पुरुषार्थ किती मोठा बांगड्या भरून. एक माहिती का तुम्हाला, कासारानं एका हाताला बांगडी भरता येते का? नाही. म्हणजे या देशातली कोणती जरी स्त्री असेल, गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत, कासाराला दोन्ही हात तिच्या हाताला पकडल्याशिवाय बांगडी भरता येत नाही. कासाराच्या व्यतिरिक्त कोणाही माणसाला हात लावा एखाद्या बाईला, जर त्याचे दात शिल्लक राहिले तुम्हाला आहे का कोणाची हिंमत, कोणाची माया? इतक्या या देशाची सर्वात मोठी सर्वोच्च संपत्ती काय असेल? या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री. महाराज काल परवा जागतिक महिला दिन होऊन गेला. फार मोठ्या पण या देशाची स्त्री जगाची सर्वोच्च संपत्ती कधी होऊ शकते? तिच्या पायातली आचरणाची चप्पल ज्या वेळेला पवित्र असते का, त्यावेळेला ती जगातली एक नंबरची श्रीमंत होऊ शकते. तुमच्या आचरणाची पायातली जी चप्पल आहे का, ती अत्यंत सरळ असावी. काय कोणाची मायवेली महाराज अल्लाउद्दीन खिलजी सारखा प्रचंड सैन्य सोबत असलेला व्यक्ती मेवाडला पद्मिनी नावाच्या स्त्रीकडे आला. राजानं सांगितलं, प्रिय खिलजी आलाय. दोघांच्या लक्षात आला, आपल्या राज्यासाठी आला नाही, संपत्तीसाठी आला नाही, माझ्या सौंदर्यासाठी आला. अत्यंत सुंदर स्त्री होती, तिचं नाव होतं पद्मिनी. महाराज पद्मिनी नावाच्या स्त्रीने आपल्या मालकाला सांगितलं, जेवढा वेळ त्याचं स्वागत करता येईल तेवढा वेळ स्वागत करा. तुमच्या नावानं लावलेल्या कपाळावरच्या कुंकाची शपथ घेऊन सांगते, खिलजीला राखेला सुद्धा हात लावू देणार नाही. सोडून द्या, माझ्या राखेला सुद्धा हात लावता येणार नाही. राखेला तर शरीराचा भाग सोडून द्या. का श्रीमंती आहे देशाची? वारकरी संप्रदायानं का दखल घेतली? राज्य, राणी व संपत्ती. 18 वनस्पती ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. का दखल घेतली? ऐका पुढे, एकच मुद्दा ऐका, जास्त. राजाने खिलजीला थांबवलं. वेळ फार मोजका होता बरं. दिवसभर 7-8 घंटे, 8-9 तास काही नव्हता. खिलजीला जरी राजानं थांबवलं असेल, तोपर्यंत पूर्ण राज्याला येणार उघड्या तलवारीनं दिलाय. मॅनी उशिलेल्या तलवारी नुसत्या उघड्या, नुसत्या चमकत होत्या सूर्याच्या. आणि तेवढ्या अवकाशामध्ये 10 ते 15-20 मिनिटाच्या काळात पुन्हा एकदा राजा अलीकडे आला. तो पुढच्या दारात आतमध्ये प्रवेश करतोय. तिने सांगितलं, मालक माझ्या स्त्रीत्वाच्या पुरुषार्थाची शपथ आणि तुमच्या नावानं लावलेल्या कुंकाची शपथ घेऊन सांगते, तुम्हाला नाही स्पर्श करू शकत. महाराज मालकाचा एक अभंग. तिने एक तत्व त्या काळातलं दाखवलं. सर्प माथा मणी. फक्त मोजकं सांगतो, विध्वंशिल्या प्राण हाताने. सर्पाच्या माथ्यावर मणी असतो, अशी काही सर्प आहेत, पण त्या सर्पाच्या माथ्यावरला मणी कधी काढता येतो? आधी सर्प मारावा लागेल. विध्वंशिल्या प्राण हाताने. आणि अभंगातलंच कडवं आहे, पण वय कमी असल्यामुळे तुमची माफी मागून बोलतोय. पतिव्रतेचे स्तन विध्वंशिल्या प्राण हाताने. विध्वंशिल्या प्राण हाताने अभंगातलं. मालक जोपर्यंत हा प्राण जात नाही तोपर्यंत खिलजीला स्पर्श नाही. बघा पुढे 2700 स्त्रिया कामाला. सगळ्यांच्या समोर सांगितले, खिलजी राज्यासाठी आलेला नाही, संपत्तीसाठी आलेला नाही, तो माझ्या सौंदर्यासाठी आलेला आहे. तर त्याच्यातल्या 3 जणी पुढे सरसवल्या आणि 3 सांगितलं, तुम्ही जर देहत्याग केला तर खिलजीचं सैन्य आम्हाला सोडणार नाही.
मग ते तुम्ही ठरवा. एकाच वेळेला 2700 स्त्रियांनी आधी उडी टाकली आणि त्याच्यानंतर हिनं टाकली. महाराज एका हरामखोराला पवित्र भारत देशातल्या स्त्रीच्या अंगाला स्पर्श होऊ नये म्हणून जोहार कुंड नाव पडलं आणि त्या कुंडात जिवंत स्वतःला जाळून घेतले. या भारताची स्त्री महाराज म्हणून राज्य, राणी व संपत्ती. सामूहिक पुरावा. मला गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचं नाही, पण कळव्यावर येतो कोणा मी एसटी लांबून आणीन पण बस स्टँडला देईन. असं काही ताण घेऊ नका. शिवजी कासार विसरला काय नाही विसरू देत, येतो जाग्यावर. माझ्या माईंनो, विश्वाच्या मालकाची पत्नी अशोक वाटिकेत राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. राक्षसनी काजू बरेच खातात, मांसाहार, किती दाताचा घाण वास येत असेल. तंबाखू खाऊन बाई आमच्या गोठ्यात गेली तर मसर गेली. रातच्या तंबाखू खाल्लेली होती आणि घाणेरडा वास मशीन हुंकार घेतल्याबरोबर 90,000ची मसर गेली तंबाखूच्या वासात. राक्षसनीच्या दाताचा वास किती घाण येत असेल. त्या वासात सीताई साहेब बसल्या. पण महाराज मालकाचा स्पर्श झालेली अंगठी टाकल्याबरोबर तिचा आचेळ सरसावला. पैठणच्या मालकानं सांगितलं, महाराज अंगठीत सोनं नाही पाहिलं, सोन्याची अंगठी नाही पाहिली. अगस्तीनं दिलेली आपल्या मालकाच्या बोटातली अंगठी मारुतीराय घेऊन आले म्हणून त्या सोन्याच्या अंगठीत प्रभू रामचंद्र पाहते आणि तिचा आचेळ सरसावला आणि पदर पुढे सरकला महाराज. पण वानराला सुद्धा माथा दिसू द्यायला नाही. महाराज इतकी पवित्र स्त्री या देशातली म्हणून राज्य, राणी व संपत्ती. राज्य, राणी व संपत्ती. एकच विनंती करतो जाता जाता, 5वीच्या पुढची मुलगी गॅदरिंग मध्ये नाचू देऊ नका. तर तुम्ही सत्ता करण्याच्या लायकीचे आहात. तर तुम्ही कीर्तन ऐकण्याचे, भागवत ऐकण्याचे, रामायण ऐकण्याचे, शिवपुराण ऐकण्याचे लायकीचे आहात. गॅदरिंग मध्ये तुमच्या मुलीला भाग घ्यायचा असेल तर छत्रपतींचं पार्क द्या, झाशीच्या राणीचं पार्क द्या, जिजाबाईचं पार्क द्या, सावित्रीबाईचं पार्क द्या, देशाची घटना लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्याला खांदा लावून संसार केला ज्या रमाबाईनं तिचंही पार्क द्या, महामानवांचे पार्क द्या, संतांचे पार्क द्या, साध्वींचे पार्क द्या. पाश्चिमात्य संस्कृतीच्या बास्कळ गाण्यावर कमी कपडे घालून नाचून मुलगी स्टेजवर नाचायली आणि मायबाप खुर्चीवर बसून तिचा कॅमेरा शूटिंग घेतात. लक्षात घ्या, भविष्यात श्वास घेण्यासाठी फक्त नाकाला छिद्र राहील, नाकाला शेंडा राहणार नाही. टाळ्या वाजू नका, अनुकरणात आणा. महाराज 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली. पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात 1964 साली आली आणि त्या संस्थेनं फक्त पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. पहिली गोष्ट, कविता किती सुंदर होत्या तुमच्या माझ्या लहानपणी. अभंगवाणी होती, आता सगळी कट केली, आता येण्याचा प्रयत्न चालू आहे. मध्यंतरी सगळं कट केलं. त्या 10-12 वर्षात इतका बास्कळ काय कसले घालले विषय, कसले घालले. पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला. कारण राजे हो, मातीत जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याला चिखल म्हणतात आणि जोपर्यंत चिखल आहे तोपर्यंत गणपती करता येईल, मारुती करता येईल, महादेव करता येईल. मातीतलं पाणी वाळलं की त्याला ढेकूळ म्हणतात आणि ढेकळाला आकार देता येत नसतो. 5वी पासून आपली लेकरं म्हणजे चिखलाचा गोळा आहे. त्याला आकार देण्यासाठी बाळकडू पाजणं अत्यंत गरजेचं आहे. पाश्चिमात्य संस्कृतीतल्या गाण्यावर आपल्या मुलीनं नाचू नये, पदन्यास करू नये. माझ्या माईंनो, भागवतात पण बाईनं नाचू नये. तुम्हाला जर नाचून भजन करायचं असेल तर एक मंदिरावर कब्जा करा. एका मंदिरावर तुम्ही कब्जा करायचा, त्या मंदिरावर पुरुष आला की त्याच्यावर केस ठोकून द्यायचे. तुम्ही तुमच्या मस्तीत भजन करायचं, तुम्ही तुमच्या मध्ये नको स्त्रियाचा. महाराज मालकांचं वाक्य, तुम्ही तुमच्या महिमेत, तुमच्या वजनात, तुम्ही तुमच्या थाटात, याच्याही पलीकडे तुम्ही तुमच्या मस्तीत गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, वैभवात करा. या पाश्चिमात्य संस्कृतीवर पदन्यास केल्याच्या नंतर दुसऱ्यानं स्त्रीला नाची द्यावं, या देशातल्या राजानं नाचवणाऱ्याचा चौरण केला. हल्ली किती ह्या गॅदरिंग मध्ये नाचल्यामुळे ज्या बाईच्या नवऱ्याला 2 लाख पगार आहे ती बाई वरातीत नाचायली. वरातीत श्रीमंताच्या घरच्या बायका वरातीत नवरदेवाच्या पुढे नाचायल्या. कशाला सत्य करायचे, कशाला भागवत, कशाला रामायण महाराज, कशाला शिवपुराण, कशाला एवढा अट्टहास.
या देशातली हिंदूची स्त्री जर नवरदेवाच्या पुढे भर रस्त्यात नाचत असेल, बँड वाजणारे कोण आहेत, संगीतावाले कोण आहेत? विचार करा. जिच्या नवऱ्याला बेसिक 2 लाख रुपये घरात येत असेल आणि त्याची बायको नाचताना जर कोणीतरी पाहत असेल तर याची लाज येणं कुठं पाकिस्तानात नेऊन इकली का भडव्यानं द्या? कशाला सत्ते, कशाला भागवत? महाराज 80 एकर जमीन आहे आणि राशनची गहू खातू, लाज वाटायला पाहिजे सोमळ्या. तू यापुरती एकर भरपेरनं फुकण्या. 80 एकर पाण्याची जमीन आहे, तू एक पसाभर गहू होत नाही आणि लाख लांबून सांगतो तळ्याच्या कडीला माझी जमीन आहे आणि तुला पसाभर गहू होत नाही. तुला लाज वाटायला पाहिजे पाण्याची जमीन सांगायला. आपल्याला गुण जर उत्पन्न झालं तर प्रॉपर्टी सांगायची, जमीन सांगायची. महाराज या परमार्थातलं उत्पन्न म्हणजे तुम्हाला गुण येणे, तुम्हाला गुण येणे. एक सांगू माझ्या माईंनो, तुम्हाला गिरगावकर पटणार नाही, नका पटू द्या, पुन्हा आणू नका, मरुस्तर आणू नका. बाथरूमला बसल्यावर त्याचं नाव घेऊ नका. याच्या पलीकडे काय सांगू? लोक म्हणायचे ना, संडासला बसल्यावर त्याचं नाव घेत नाही. इतका खराब गिरगावकर समजा. पण एकच लक्षात ठेवा, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिने नवऱ्याच्या एकदा पाय पडत जात. भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाय पडायची गरज नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पडती. हिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जुळलं. जी नवऱ्याच्या पाय पडती का तिचा पुरुषार्थ सांगू का? तिची देवावली साधता. महाराज देव ऐकतो तिथं, देव ऐकतो. इतकी ताकद आहे माझ्या माईने. जो मुलगा आईवडिलाचं दर्शन घेतो का त्याच्या पाया मी पडेल नवल नाही, तुकोबराय पाय पडते. नमो त्या माता पित्याचे पाय आणि नमो त्या वचन सत्यवदे नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसं लिखितम. तुकोबरायचं वाक्य महाराज, हा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. तुम्ही घरातल्या लोकांची नीट वागणं, इतका मोठा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला शिवजी कासार बसते. कर्मनुगती प्रारब्ध कुठं होतं समजा काय? नियमाने संपला. सरकवतो 5-4 मिनिट, 10-15 मिनिटं सरकवतो. काय काम होतं? मला जर तितक्या लांब नसतं तर बरोबर 11 वाजेपर्यंत विचारत होतो काय काम. पण मापात पाप नाही करणार, मापात पाप. शिवजी कासाराचं प्रारब्ध त्या दिवशी ग्रहण होतं. त्या दिवशी शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. आणि शिवजी कासार इतकी मोठी होती महाराज, तुकोबरायच्या कीर्तनात ती पुढे चाल म्हणायला गंगाजी मवाळ होते आणि गंगाजी मवाळांच्या पाठीमागे चाल म्हणायला शिवजी कासार होते. महाराज आपल्याला कोणाच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग येतो त्याच्यापेक्षा कोणाच्या कीर्तनात म्हणायचा योग येतो हा महत्वाचा आहे. काय पुण्यवान शिवजी कासार असतील, काय पुण्यवान गंगाजी मवाळ असतील की ज्यांना तुकोबरायच्या कीर्तनात चाल. राजू, तुकोबरायच्या कीर्तनातला मृदंग वाजवायला सोनबा ठाकूर होते. काय पुण्यवान ठाकूर असेल होतो की ज्याला तुकोबरायच्या कीर्तनात वाजवायचा योग येतोय, साथ करण्याचा योग येतोय. हा महत्वाचा. सोनबा ठाकरांनी एके दिवशी विचारलं, शिवजी तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा पुरुषार्थ प्राप्त झाला, लाभ मिळाला, तुमचं पुण्य काय? काही दान धर्म केला का? शिवजी कासारानं सांगितलं, सोनबा ठाकूरजी ह्या संसारातल्या लोकांची व्यवस्था करता करता आमच्या 3 पिढ्या बांगड्या भरता भरता गेल्या. भाकरीच्या व्यतिरिक्त काही करू शकलो नाही. काय दान धर्म करावं? मग तुकोबरायच्या कीर्तनात तुम्हाला चाल म्हणण्याचा पुरुषार्थ व्यक्त, याचं कारण काय? तर त्या शिवजी कासारानं सांगितलं, ठाकूर बुवा वडील थकल्याच्या नंतर बांगड्या भरायचा धंदा माझ्याकडे आला. आणि माझ्या बापानं 3 मंत्र कानात सांगितले, शिवा तुझ्यापेक्षा वयानं वयस्कर स्त्रीला बांगडी भरत असताना तिच्या हाताला हात लावताना तिला 3दा माय म्हण. तुझ्या बरोबरीच्या स्त्रीला बांगडी भरत असताना तिला बहीण म्हण. आणि तुझ्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रीला बांगडी भरताना तिला लेक म्हण. जगाचा बाप तुझ्या काय पुरुषार्थ, काय पुरुषार्थ. आणि योग
नेमका अशा निष्ठावंत वारकऱ्याचा मुलगा कीर्तन ऐकताना वडील कीर्तनात आहेत आणि मुलगा घरी मृत्यू पावला. बाईनं खांद्यावर मुलाला घेतलं. कधी कधी सांगताना आपलं पण चुकतं बरं रघुनंदन महाराज. कधी कधी सांगणारे म्हणते तुकोबाराच्या कीर्तनामध्ये शिवजी कासाराच्या बायकोनं पोरगा आपटीलं. कशी आपटी महाराज? पोरग तिचं आहे ना, ती मेलेलं जरी असेल तरी कशी आपटील? एक कबीराचा दोहा होता, कबीर कहे जगांधा अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया झूठी चाम चटाय. कबीरा झूठी चाम चटाय, झूठे चाम चटाय. कबीरा झूठी चाम चटाय. महाराज मेलेलं जरी वासरू असेल पण गाईला प्रेम किती आहे. झुटी म्हणजे मरून गेलेली कातड पण ती चाटते. महाराज गाय जरी इतकं प्रेम करत असेल तर मूर्तिमंत माय किती लेकरावर प्रेम करत असेल. काय पुरुषार्थ आहे महाराज. या देशातली माय जिवंतपणे लेकरावर प्रेम करत असेल नवल नाही. महाराज मेल्यावर सुद्धा आईचं प्रेम पोराला सांगते, धुरी सांडी धुरी बाळा वैशांदर बहुत वाढ रे, झाडीली माझी काया तृण काष्टा समान रे. मेलेल्या माईच्या बाजूला ते 3 फेरे गाडग्याचे मारतात ना पाण्याचे, तर ती प्रेतातनं आई जळत असताना म्हणते, बाळा तुझ्या अंगात बनेल नाही बरं बाळा, या अग्नीनं माझं शरीर गवतासारखं जाळलंय, तू लांबून पाणी टाक. मग मेलेली आई जर इतकं प्रेम करत असेल तर जिवंत आई लेकरात कशी आपली भान ठेवलं पाहिजे. आमच्या बोलत असतात मला शब्द आहे धन आहे, शब्द आहे धन आहे. आम्हा घरी धन शब्दाची तरत. महाराज महाराष्ट्रभर जात पात न विचारता वय न विचारता लोक आपल्या पाया पडते आणि ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला जेवायला वाटते. याची एकमेव ताकद आहे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वाणीची श्रीमंती आपल्या करतील भर आली म्हणून आपल्याला किंमत आहे. शब्द आहे धन आहेत महाराज, चुकीचे नाही वापरायचे. चला त्या मेलेल्या लेकराला घेऊन कीर्तनात तुकोबारायच्या बसली. मुलगा मेलेला आहे, बाईला माहिती आहे आपलं बाळ मेलंय. तुकोबारायचं कीर्तन चालू होतं. निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी शिवजी कासारांची पत्नी. अभंग ज्यांचा आहे पुरावा त्यांचाच सांगायला. अभंग तुकोबारायचा आहे आणि कडव्याला पोषक पुरावा त्यांचाच आहे, कारण विजेचा उत्सव चालू आहे. बाईनं डोळे बंद केले, कानानं तुकोबारायची वाणी ऐकत होती, पण पोटचा गोळा असल्यामुळे डोळ्यातून पाणी टप 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 मेलेल्या पोराच्या अंगावर पडत होतं. शेजारीनं मांडीला स्पर्श केला. बाई बाळ झोपलाय तुम्ही कीर्तन मग्नपणे ऐकता पण तुमच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या डोक्यावर पडायला त्याची झोप मोडत. हळूच कुण डोळा उघडला आणि तुकोबारायचं विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना सांगितलं, बाई झोपलं नाही ग, त्याला देवानं नेलंय. बाई फार दिवसापासून तुकोबारायचं कीर्तन ऐकणारी होती. तिनं सांगितलं, बाळ जर मेलेलं आहे तर कीर्तनात का आणलं? हळूच कोण सांगितलं, बाई बाळ कीर्तनात आणायचं नव्हतं पण त्याचे बाबा कीर्तनात बसले त्याच्याकरता आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला बसलेले माझ्या कपाळाचे मालक आहेत हे या बाळाचे वडील आहेत. बाई जुनाट होती. बाईनं सांगितलं, तुकोबारायला सांगून कीर्तन थोडंसं थांबवते आणि तुझ्या मालकाला मग तुम्ही घेऊन जा. तिनं सांगितलं, नकोय, माझ्या मालकाने तुकोबारायची कीर्तन फार ऐकली, त्यांच्या कीर्तनात भजन सारी सुद्धा म्हटलंय. योगायोगानं मला सुद्धा कीर्तन ऐकायला भेटली, पण माझ्या मुलाला तुकोबारायचं कीर्तन जिवंतपणे ऐकायला भेटलं नाही. मेल्यावर का होत नाही पण त्याच्या अंगावर तुकोबारायचे शब्द सुमन पडतात, याच्याकरता तुकोबारायचं कीर्तन बंद नाही करायचं. महाराज तिचा मुलगा मृत्यू पावला, तिचा पुरुषार्थ किती मोठा असेल, काय धाडस असेल. महाराज ज्या ती तुकोबारायच्या सानिध्यातल्या शिवजी कासारांची पत्नी जर इतकी अधिकारी असेल, एवढा मोठा भक्तीचा पुरुषार्थ असेल, तर तुकोबारायचा पुरुषार्थ किती मोठा असेल. विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना डोळे बंद केली आणि विठेवरच्या मालकाला सांगितलं, जगदानंद कंद जगतपते, ज्या शिवजीने ज्या कासाराने
या ईदभर पोटाची कलगी भरण्यासाठी जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय हा शब्द वापरलाय. देवा बरोबरीच्या स्त्रीला बहीण हा शब्द वापरलाय. देवा कमी वयाच्या स्त्रीला लेख हा शब्द वापरलाय. देवा त्याच्या भक्तीचा पुरुषार्थ कमी आहे का? देवा ज्यांनी बांगड्या भरून घरी आणलेलं दरवे घरी वारकरी आल्यावर त्याला उपाशी जाऊ दिलं नाही रे. अशी खांद्याला खांदा लावून संसार करणारी वाघीण त्याला दिलीच रे. हे देवा जिचं पोटचं लेकरू जातंय, जिचं पोट कापल्या जातंय, तरी पण तिनं भगवंताचं भजन बंद करू नये इतका मोठा भक्तीचा पुरुषार्थ तिच्याकडे दिलाय. आणि तरी त्यांच्या पदरात हे दुःख टाकतोस काय? असू दे देवा, तुझ्या न्यायाच्या दरबारात आमची काय वर्णी लावावी? तुला जे करायचं ते कर. असे एका नाटात सुद्धा तू उभा आहे. आता तुझं कळेल ते करी, आता तुझं कळेल ते करी. 61 नाट आहेत महाराज. त्या नाटात सांगितलं देवा तुला जे करायचं ते कर. तारायचं असेल तर तार, मारायचं असेल तर मार. हे स्वतःसाठी वाक्य आहे. देवा काय पुरुषार्थ आहे रे त्या कासाराचा. हे काय पुरुषार्थ आहे स्त्रीत्वाचा, किती पुरुषार्थ आहे त्या माऊलीचा. देवा जीवनभर तुझं भजन केलं रे, जीवनभर मी तुझं भजन केलंय. माझ्या कीर्तनात जिनं मेलेलं पोरगी होत असावं. काय देवा आमचा पुरुषार्थ रे. असू दे देवा. कीर्तन चालू असताना ती रडत होती. शिवजी कासाराला काही माहित नव्हतं. आणि तेवढ्या अवकाशात झोपीतून उठावा असं पोरग माऊली महाराज उठलं आणि आईच्या डोळ्याचं पाणी पुसते. आई तू कशा करता रडते ग? आई तू कशा करता रडते? स्वप्न पडावं असं स्वतःच्या अंगाला चिमटा घेतला. मेलेलं पोरग मला बोलते, मला झोपतं नसावी. मग लक्षात आलं आपला बाळ उठलाय. महाराज मालकाला साथ दिलेला पुरुषार्थ आहे. प्रपंचात नवऱ्याला खांदाला खांदा लावून प्रपंचात साथ दिली हा पुरुषार्थ आहे. आणि जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय बहीण लेक म्हणली हा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे. म्हणून यम ठण ठण बोंबलत गेला आणि त्यांचा मुलगा परत केला. महाराज हा महिमा संतांचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात तुमच्या बोगडी सारखं गाव होतं. गावात एक महाराज मुक्कामाला आले. वारकरी होते. एवढं सांगून मला माफ करा. मग मला रजा द्या. मला काही बोलायचा कंटाळा येत नाही. कारण हे माईक त्यानं दिले मला. हे बंद कोण्या दिवशी करायचे त्याच्या हातात. त्याच्यामुळे त्याचं चिंतन करत असताना आपण खंत करायची नाही, घड्याळ बघायचीच नाही. बरं त्याचं चिंतन करत असताना पुन्हा त्याचे रोजगार बी येत. बरेच कीर्तनकार कीर्तन चालू असताना काही काही भजने मला घड्याळ दाखवते. मला शोकांतिका वाटते. दिवसभर फवारा घेतल्या 500 रुपये भेटले. भाकरी कोणाची खायची? रोजदाराला भाकरी मालकाची असते का घरची? स्वतःची. महाराज आम्हाला पैसे बी इतके आहेत आणि भाकरी समाज चालतो. मग आम्ही घड्याळ कशाला बघायचं? काय होते 10-5 मिनिटं जर लोक उठत नसतील तर कीर्तनकाराला 10-5 मिनिटं कीर्तन शिल्लक करायला काय हरकत आहे? आणि त्या कीर्तनकाराला गायकांनी मदत करायला काय हरकत आहे महाराज? जर लोकच उठत नसतील महाराज, आणि लोक जर उठत असतील तर मग असं समजायचं की तू त्यांना पटल. मग ठीक आहे, मग घड्याळाच्या पलीकडे नको जाऊस तू. आजही मी तुम्ही म्हणता तितकं केलं असतं पण माफ करायला लागायचं. महाराज मुक्कामी आले. कर्मनो गहन गती अशा व्यक्तीच्या घरी जाण्यात आलं की त्यांच्याकडे 7 वर्षाची मुलगी कर्कश नावाचा आजार झालेला होता. कर्कश नावाचा आजार म्हणजे रात्रंदिवस पोरगी रडते. ती हळूहळू रडत नाही. नवीन माणूस पाहिल्यावर माऊली महाराज इतक्या जोरात बोंबलते की त्याच्या कानठळ्या बसल्या. बरं या पोरीला आजार असा झाला होता की शेजाऱ्यांनी घरं सोडले होते. घरं त्यांनी दूर गेले. लेकरं अभ्यासाला लांब ठेवले. इतका तिचा कर्कश आवाज होता.
आणि त्या घरी महाराज मुक्कामाला. उदात्त अंतकरणाचं घर होतं महाराज. त्या घरच्या बाईनं त्या दिवशी मुलीची बाज गाईच्या गोठ्यात टाकली आणि गाईच्या गोठ्यात मुलीला घेऊन थांबली, कारण हिच्या रडण्याचा आवाज महाराजांना येऊ नये. रात्रीचे 2 वाजले. वेगात सांगतो पुरावा, काय वाढवाता नको वाणी. रात्रीचे 2 वाजले. 2 वाजता बाईच्या नवऱ्याच्या डोळ्यातलं पाणी थोडंसं गाळावं लागलं आणि विचारलं, रुदंती कोरवा, आपण का रडता? तर त्यानं सांगितलं, महाराज आता मला दुसरं काम करावं लागते. काय? माझी पत्नी आतापर्यंत जागी, आता तिला झोपावं लागते. ती जर आता नाही झोपली तर सकाळचा स्वयंपाक कोणी करायचा? आणि आम्ही शेतकरी माणसं, आम्ही शेतकरी, याच्याकरता आम्हाला शेतात सुद्धा जावं लागतंय. म्हणून आता इथून पुढची ड्युटी माझी. कसली ड्युटी? दिवसभरातले 6 तास माझी आई सांभाळती, 6 तास माझे बाबा सांभाळते, मुलीचे आजी आजोबा, आणि रात्रीचे 6 तास मी आणि रात्रीचे 6 तास माझी पत्नी. म्हणजे 24 तासाकरता 8 प्रहरात 4 प्रहर आजोबा आजी आणि 4 प्रहर मी आणि तिची आई. आमच्या मुलीला कर्कश नावाचा आजार आहे. तिच्यापाशी एक माणूस रात्रंदिवस बसून लागतो. ठीक आहे. काही दवाखाने, वैद्य, हाकीम, जोगी, हॉस्पिटल, मेडिकल, डॉक्टर वगैरे सगळं काही केलं. गंडे घालणं, दोऱ्या घालणं, अंगारा लावणं, वाटेल ते काय काय लोकांनी सांगावं ते आम्ही सगळं काही केलं, पण हिचा आजार काही दुरुस्त झाला नाही. महाराजांनी सांगितलं तिला माझ्याकडे घेऊन या. त्या व्यक्तीने सांगितलं, महाराज नवीन माणसाला पाहिल्या होती, इतक्या जोरात बोंबलती की नवीन माणसाच्या तर कानठळ्या बसतात, कधी कधी आमच्या सुद्धा बसतात, पण आम्हाला कान वळणी पडले, आम्ही ढकून घेऊ, पण तुम्ही सहन करणार नाही. आणि रात्रीची वेळ, रात्री 2 वाजले, शेजारी पाजारी उठते. महाराज म्हणले, इतक्या दिवस त्रास द्यायला आणि आजच्या दिवस शेजारी उठू द्या आणि माझे काय कान फुटू द्यायचे तर फुटू द्या, पण माझ्याकडे आण. महाराजांच्या समोर टेकल्या, इतक्या जोरात बोंबलती. आणि मग आईनं तोंडात पदर टाकल्याबरोबर शांत बसती. महाराजांना त्यावेळेला वरील 3 लोकांकडे बघितलं. एक सत्य लोकातला मालक विधाता ब्रह्मदेव आहे, विश्वनाथ काशीतले मालक आहेत, आणि पंढरीनाथ भगवान विष्णू परमात्मा. 3 देवाला विचारलं, काय प्रकार? ब्रह्मदेवानं सांगितलं, मी हाडा मासाचा कुंभ आहे, जन्माला घालणं माझं काम आहे. कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड मडके घडी तोरे, कारण चातुर्य त्याच्याकडे. 9 छिद्राची टाकी केली उभी, 9 छिद्र, मनन पाणी येत नाही, काय चातुर्य? महाराज देशाची गणना केली तर 150 कोटी बार. तिरंगा झेंडा कोणाचा? 150 कोटी लोकांचा. तर एकाचाही अंगठा गिरगावकरांच्या अंगठ्याला जुळत नाही. 150 कोटी बदल इतक्या जागेत केले. जागा किती आहे? एवढीच. एवढ्या जागेमध्ये 150 कोटी बदल केले. डोक्याचा भाग किती मोठा असेल ब्रह्मदेवाचा विचार करा. 2च पुरुषार्थ पहा. टाकीला 1 छिद्र पाडलं तर पाणी राहत नाही. या टाकीला 9 छिद्र आहेत, मनानं पाणी बाहेर येत नाही. 1 पुरुषार्थ. आणि 150 कोटी बदल इतक्या जागेत केले. काय पुरुषार्थ आहे? बाकीच्या 14 गोष्टी आहेत. पुन्हा कधी योग आला तर 3 नंबरची सांगेल. मी पुन्हा सांगतो की जास्त गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येतात. या 2 लक्षात ठेवा. पुढच्या पुन्हा कधी पाहू. तुम्ही म्हणतात तुला पुन्हा याच का? येऊ नका, मोबाईलवर ऐका. तुम्हाला मोठे मोबाईल आहेत, मला नाही. नाही म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत असा विषय नाही. बरं, मी सोन्याचा घेईन, माहीत कोण सांगायला. पण आता 90 वर्ष डोळं घातलं, म्हातारपणी गावून कशाला आपल्या याच्यातून मारायचं, आपण दुसरा मोबाईल काय अडचण नाही, काय चालतं याच्यात जपून घेऊ. धकलं आतापर्यंत, आता राहिलंच काय काय छान नाही घ्यायचं. काशीतल्या मालकाला विचारलं काय प्रकार? नाही करू शकत. पंढरीतल्या मालकाला नाही का? ऋणपुत्र. ऋणपुत्र कधी जन्माला येतो? अब्जानं संपत्ती घरी, पण 70 रुपये खर्चीला नाही. अशी हरामपुरावाला जन्माला येते. चला पुढचं वाक्य ऐका, नका देऊ सत्याला. अब्जानं संपत्ती, पण मायबापाला टायमाला भाकर दिली नाही, अशी अवलाद जन्माला येते. अब्जानं संपत्ती, कधी तीर्थयात्रा धर्म कार्य केलं नाही, अशी अवलाद जन्माला येते. अब्जानं संपत्ती आहे, कधी दिनदुबळ्याला तांबर पाणी दिलं नाही, अशी अवलाद जन्माला येतात. याला ऋणपुत्र म्हणायचं बरं का. त्याचं फार विस्तारपूर्वक सांगताय. पुन्हा कधी योग आला तर बघू. भागवता त्याच्यात कधी सांगितलं तर तुम्ही युट्यूबवर याच्यावर ऐका. मग हा ऋणपुत्र यांच्या कुळात जन्माला आलेला आहे. आम्ही बायगाटा बघितल्याशिवाय काही, कारण पंढरपुरातल्या मालकाकडे तुम्ही डोकं आपटू घ्या, ते तुमचं भलं करणार नाही. का? तुमचा बायोडाटा बघितल्याशिवाय ते काहीच करेल. त्याला बिनचपलाचं फिरावं लागतंय. कर्मे श्रीराम वनवासा, तर तुमची आमची काय करताय? काशीतले मालक तुमचा बायोडाटा बघितल्याशिवाय करीत नाही. फक्त बायोडाटा चुलीत घालून तुमचं आमचं भलं करतात. ती फक्त संत मात्र बदल करू शकतात. महाराज तिथं आल्याच्या नंतर 3 देवांना विचारलं, 3 तोंड बंद केलं. आम्ही या मुलीचा आधार दूर करू शकत नाही. बाईत सांगितलं तोंड उघडं कर. तिने सांगितलं महाराज कांड अगं कर उघड. तोंड उघडं केल्यावर इतकी जोरात ओरडली की 5-25 शेजारी रात्री 3 वाजता हजर. महाराजांनी सांगितलं काय बोंबलायचं ते बोंबू दे. उजव्या हाताचं एक बोट काढलं
आणि तिच्या जिभेच्या शेंड्या लावल्याबरोबर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते. इतक्या टायमात आजार कायमचा दुरुस्त झाला. त्या महाराजाचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. महाराजांच्या शिष्याचं एकाच नाव सांगतो. 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा जन्म आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांचा जन्म. या भारत देशाची मान महासत्ता देशात उंचावली असा जर कोणी महात्मा जन्माला आला असेल तर राम स्वामी विवेकानंद आहे. आणि हे विवेकानंद ज्यांचे शिष्य आहेत ते रामकृष्ण परमहंस किती मोठे असतील कल्पना करा. आणि त्या रामकृष्ण परमहंसाने जिभेला नुसता बोट लावल्याबरोबर आजार दुरुस्त होतो. जगातली 1 नंबरची पत्रकार आहे. पहिला पत्रकार कोण होता लक्षात असू द्या बरं. जगातली पहिला पत्रकार कोण आहे तर श्रुती नावाची पत्रकार आहे. श्रुती नावाची पत्रकार ब्रह्मदेवाकडे गेली, तुम्ही दुरुस्त नाही. काशीच्या मालकाकडे नाही, आम्ही नाही. पंढरीच्या मालकाकडे आम्ही नाही. आता श्रुती रामकृष्ण परमहंसांकडे गेली आणि रामकृष्ण परमहंसांना श्रुतीने विचारलं, महाराज तुम्ही जिथं पंढरपुरातले मालक या पोरीचा आधार दुरुस्त करू शकत नाही, काशीतले मालक देवादिदेव शिवशंकर या मुलीचा आधार दुरुस्त करू शकत नाही, ब्रह्मदेवाने हिला जन्माला घातले ते दुरुस्त करू शकत नाही, हिचे आई वडील दुरुस्त करू शकत नाही, डॉक्टर वैद्य हाकीम जोगी करू शकत नाही, तुम्ही कसं काय केलं? तर रामकृष्ण परमहंस हसले आणि श्रुती मातेला सांगितलं, श्रुती माते आतापर्यंत केलेला निखळ पुरुषार्थ परमार्थाचा, नामस्मरणाचा, भजनाचा, हा पुरुषार्थाचा एक हौद भरला, पुण्याचा एक हौद भरला आणि त्या हौदातलं ओंजळभर पुण्य ह्या पोरीसाठी सांगलं. दिली चाली वाचा आणि शयमा गेल्या तपाचा. दिली चाली वाचा आणि शयमा गेल्या तपाचा. महाराज स्वतःच्या झोलीत ज्याला असतंय का ते दुसऱ्याला दान करीत असते. रामकृष्ण परमहंसानं स्वतःचं पुण्य सांगलं आणि पोरीचा आजार दुरुस्त केला. काय वानवाता न पुरेवानी मस्तक चरणी ठेवी तसे विढोबार